आले कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. बाबा, तुम्ही आईंबरोबर 35 वर्ष संसार केलात ना? मी 35 महिने सुद्धा करू शकले नाही. कठीण आहे रणजित. तू रेणुकाला घेऊन घरी आलास ना, तेव्हाच तुझा हेतू त्यांच्या लक्षात आला आणि म्हणून त्यांनी तुला उघडं पाडण्यासाठी अशा जाचकटी घातल्यात तुला. मला नाही वाटत ते तुला पैसे देतील. बाबा, तुम्हाला माझ्या कामात मदत करायला आवडेल? अगं पण त्यातलं मला काय कळतं? बाबा, अहो, अनाथांची सेवा करणं, रुग्णांची सेवा करणं यात काही कळून कशाला घ्यायला हवं? या वयात तुम्ही स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवायला हवं. हातपाय चालते फिरते राहिले, शरीराला व्यायाम झाला की माणूस दीर्घायुष्य होतो. दीर्घायुषी कोणासाठी हो? बाबा, अहो, आमच्यासाठी. तुमच्या मुलींसाठी. पण त्यासाठी मला काय करावं लागेल? बाबा, त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर मुंबईला येऊन राहावं लागेल. अगं पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अगं पण माझ्या सावित्रीला या घरात एकटीला टाकून मी कसा येऊ? बाबा, अहो, आई या जगात नाहीये हे सत्य पचवा आता. हो, पण माझ्या सावित्रीच्या सगळ्या आठवणी या वास्तूत आहेत. बाबा, अहो, त्यांच्या आठवणी तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही त्या आठवणी घेऊन जगात कुठेही राहू शकता. हो, मान्य आहे ग, पण माझ्यासाठी ही वास्तू, हे घर, हेच माझं जग आहे ग. ठीक आहे, मग मी सुद्धा माझ्यासाठी हे गाव, हे घर, एवढंच माझं आयुष्य सीमित करून घेते. म्हणजे राधा ही काय बोलते? खरं बोलते ती. अप्पा, जर तुम्ही तिच्यासोबत मुंबईला गेला नाहीत ना, तर हिने इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय. हा? हो बाबा, माझी सगळी मुंबईची कामं सोडून मी इथेच तुमच्या बरोबर राहीन. आरती, हो, नाहीतर माझ्या बाबांना एकटं सोडलंस म्हणून अरुण रागवेल ना माझ्यावर. बाबा, हे बघा, हे बघा, तुम्हाला माझी शपथ, आरती, अरुणची शपथ आहे तुम्हाला. आई,
आईंचं कार्य झाल्यानंतर वैभव आपल्याला घेऊन जायला येईल. गौरी हां आय एम सॉरी, मला असं फॉर्मल नाही बोलता येत. आणि तुझ्याशी काय फॉर्मल बोलायचं, तू तर माझी होणारी बायकोच आहेस. पण राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतं की आपली पहिली भेट अशा प्रसंगी व्हायला नको होती. संजीवन, सॉरी, नावाने हाक मारली. इट्स ओके. मलाही आपल्या नात्यामध्ये आवाज जाऊ नकोच आहे. तू बोल ना काहीतरी, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. माझा भूतकाळ करून सुद्धा तू माझ्याशी लग्न करायला तयार झालायस? अगं मी काही उपकार बिपकार करत नाही तुझ्यावर. अगं चुका कोणाकडून होत नाही, सगळ्यांकडून तर चुका होत असतात. फरक फक्त एवढाच असतो की प्रत्येकाची चूक ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या संदर्भात घडलेली असते. आपण फक्त एवढंच करायचं असतं की एकदा घडलेली चूक पुन्हा घडणार नाही अशी शपथ घ्यायची असते. मी शपथ घेते. अजूनही एक शपथ घ्यावी लागेल तुला, कोणती? की भविष्यात जर माझ्याकडून अशी चूक झाली तर तू ही मला तेवढ्याच मोकळ्या मनाने माफ करशील. नक्कीच. पण भविष्यात तुझ्या हातून असं काही घडेल असं नाही वाटत मला. बरोबर बोलते सुमन. माणसाला प्रत्यक्षात भेटल्याशिवाय त्या माणसाला ओळखता येत नाही. खरंय. एक विचारू? हा विचार ना. तू, तुझे आई वडील फार धार्मिक आहात का? धार्मिक? हो तसे आहेत. म्हणजे आमच्या घरात रोज पूजा अर्चा होते. देवाच्या पाया पडल्याशिवाय कोणीही घराच्या बाहेर जात नाही. सगळे सण वार उत्सव तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने आम्ही साजरे करतो. सगळ्यांच्या घरात होतं तसंच आमच्या घरातही आहे. पण मला नाही वाटत की देव किंवा दैव या गोष्टींवर आमच्या घरातलं कोणी विसंबून असेल म्हणून. पण हा प्रश्न तुला का पडला? काय नाही, सहज. नाही सहज नाही, खरं कारण सांग. मला असं आडपडदा ठेवून बोललेलं आवडत नाही. माझे बाबा फार धार्मिक आहेत. पुजारी आहेत ना ते. त्यांना त्यांच्या रीती परंपरा मोडलेल्या नाही पटत. किंवा तसं करताना कोणी दिसलं ना तर त्यांना आवडतही नाही. पर मग आई वडिलांपैकी कोणाचाही मृत्यू झाला तर पुढची 3 वर्ष त्यांच्या मुलांची लग्न लावून देत नाही अशी रीत आहे. आपण 3 वर्ष थांबूया का? गौरी, अशी ही धर्मकन्या. बाबा, काय गौरी, कशी वाटली निवड माझी? हो बाबा, संजीवन खरंच खूप छान आणि समजूतदार आहेत. संजीवन? तू त्याला नावाने हाक मारतेस? हो म्हणजे त्यांनीच सांगितलं मला. काय सांगतेस? हे बघ गौरी, तू त्यांना अहो जाहो करत जा. हा, कसा आहे, नवऱ्याचा मान राखायला हवा आणि नवऱ्याला अरेतोरे करण्याची रीत आपली नाहीये. बरं. बरं, तुमच्यात काही बोलणं झालं का? म्हणजे लग्न कधी करायचं वगैरे? हो, कधी? 3 वर्षांनी. काय? हो. का म्हणजे 3 वर्षाने का? आणि तोपर्यंत तुम्ही काय फक्त भेटत राहणार का? अहो बाबा, असं काय करताय? आई नुकतीच गेली आहे. आई किंवा वडील गेल्यावर पुढची 3 वर्ष मुलांना लग्न करता येत नाही अशी रीत आहे ना आपली. आणि मीच त्याला विचारलं, आपण 3 वर्ष थांबू शकतो का? तर तो हो म्हणाला. खड्ड्यात गेली ती रीत.
कुणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? नवऱ्याला नावाने हाक मारायची नाही ही रीत तू पाळणार आहेस का? नाही ना? मग 3 वर्ष लग्न करणार नाही ही रीत सुद्धा पाळायची गरज नाही, कळलं? बाबा अहो पण आईची तब्येत खालावली होती तेव्हा राधाला इथे बोलवून घेऊया असं म्हणाले, तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं ना की नाही नको लग्न होऊ जाऊ दे, नाहीतर पुढची 3 वर्ष थांबावं लागेल. मूर्खासारखं बोललो मी. ते बोललो नसतो ना तर राधाची आणि सावित्रीची भेट तरी झाली असती. हे बघ 3 वर्ष थांबायची काही गरज नाहीये. बाबा पण हे बघ पण नाही परंतु नाही. मला सांग ह्या चालीरीती आपणच तयार केल्यात ना, माणसानीच ना, मग त्या मोडायचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे, कळलं? बाबा हे बघ कसं असतं माहितीये, एखादं घर जेव्हा नादुरुस्त होतं ना तेव्हा तर आपण पाडतो की नाही, हा? तसंच या चालीरीती त्या योग्य नसतील ना तर त्या मोडायच्या. हे बघ मी लवकरात लवकर तुमचं लग्न लावून देणार आहे आणि माझ्यासाठी हा विषय संपला. बाबा आई रणजित काय रे, बॅग वगैरे घेऊन कुठे निघालायस? रेणुकाकडे. काय खरं सांगतोयस? हो. जा बाळा, मी नाही अडवणार तुला. या घरामध्ये जीव घुसमटायला लागलाय माझा. मी समजू शकते, तू खरंच जा. अरे पण रेणुका तिच्या मैत्रिणीकडे राहते ना? हो, वंदनाकडे. माझं बोलणं झालंय वंदनाशी. ती काही दिवस बाहेर जाणार आहे कामानिमित्त. तिने असं सजेस्ट केलंय की सारखं सारखं फोनवर बोलण्यापेक्षा काही दिवस घरी येऊन राहा. म्हणजे काही दिवसांसाठीच जातोयस? नाही नाही, काहीही झालं तरी परत इकडे येणार नाही हे नक्की. बापाच्या पायातलं कुत्रं बनून राहण्यापेक्षा मी फुटपाथवर राहणं पसंत करेन. अरे वा, फुटपाथवर का राहशील? जसा विश्वनाथ मोडकांचा मुलगा आहेस तसा वसुंधरा मोडकांचाही मुलगा आहेस. मी सेव्हिंग मधले पैसे देते तुला. आई, काही नको मला. मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. तुझा हा हात माझ्या तू डोक्यावर ठेव. रणजित, देव करो आणि हा पडता काळ लवकर सरो. सुखी राहा. हो, येतो मी. ये फोन करीन मधून. ये. बाबा चला. सुमन, हा काका.
या घराच्या किल्ल्या. तू गावात येशील तेव्हा काका तुम्ही नका काळजी करू. अहो दिगवंडांच्या घरावरती लक्ष ठेवण्यासाठी आठवड्यातून माझी एक चक्कर होतच असते. तसंच लक्ष तुमच्या घरावरती राहील. सुखी राहा आणि जावई बापूंना आशीर्वाद सांग. हं? हो. संजीवनराव पुढचं ठरवायला मी आणि आई बाबा आम्ही सगळे मुंबईला येऊ. या. हं? बाबा निघायचं. सावित्री, तुला कायमचा सोडून नाही चाललोय मी. बाबा चला बघू. चला. अशी ही धर्मकन्या. रेणुका, रेणुका प्लीज माझ्याकडे बघ ना. माझ्याशी बोल. हे बघ मी डॅडींचं घर सोडून आलोय. रेणू, रणजित, रणजित तू असा का वागलायस? अगं डॅडींनी अटच अशी घातली की मी एकट्याच घरात राहू शकतो. आणि ते तू ऐकलंस? तू त्यावर एक शब्दही बोलला नाहीस त्यांना. मला तिथे राहू द्या म्हणून कन्व्हिन्सही करायचा प्रयत्न नाही केलास त्यांना. अगं या सगळ्याचा काही एक उपयोग झाला नसता हे चांगलं ठाऊक आहे तुला. हे असं होणार मला माहित होतं. मला हे माहित होतं. म्हणूनच मी तुला बोलले होते ना की आपण त्या घरी नको जाऊया. पण तू नाही ऐकलंस माझं. रेणुका, आपण ज्या घरात राहत होतो त्याचं भाडं द्यायला आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून ते घर सोडावंच लागणार होतं आपल्याला. बरं नवीन भाड्याच्या घरात जायचं तर डिपॉझिट देण्या इतकेही आपल्याकडे पैसे नव्हते. मग काय करू शकलो असतो सांग. मान्य आहे मला, मान्य आहे. म्हणून तर धीर एकवटून आपण त्या घरी जायचा निर्णय घेतला होता ना. हा, पण तिथे जे काही घडलं त्यानंतर तू फक्त स्वतःचा विचार केलास. मला सरळ जा म्हणून सांगितलंस. रणजित, तुला माहित होतं मी आता माहेरी सुद्धा जाऊ शकत नाही. मग मी काय करेन, कुठे जाईन, कशी राहीन, तुला काही काळजीच वाटली नाही का रे? अगं मी तेव्हा गृहीत धरलं होतं की तू आरतीकडे जाशील. हो, मग तू आरतीकडे चौकशी केलीस का रे? मी तिच्याकडे आहे का नाही? नाही ना, कारण तुला आता माझी काळजीच नाहीये. तुला फक्त डॅडीचं आलिशान घर, पैसा. रेणुका, असं काही एक नाही. मग कसं आहे रणजित?
कसं सांगू तुला मी? अगं तू गेली या आनंदात डॅडीनी मला भरभरून दिलं असं काही एक घडलेलं नाही. माझ्यावर खूप जाचक बंधनं लादण्यात आली. कुठे बाहेर जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. एवढंच कशाला, माझ्याकडून फोनही काढून घेण्यात आला. हे कमी होतं काय म्हणून मी कोणाशी बोलतो हे कळावं म्हणून घरातला फोन सुद्धा टॅप करण्यात आला होता. Hello, Mr. Modak. How are you? And where are you? Think you is well fine, ना? बाळू Yes. बाळूच बोलतोय. तुझा पोरगा रणजित तुझ्या तावडीतून सटाकला ना? अरे मग बरंच झालं की रे. हा? तुझ्या सांगण्याप्रमाणे रणजितकडनं माझ्या जीवाला धोका होता म्हणून म्हटलं गेला तो बरं झालं. हा 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 हा. हे बघ बाळू, तू कितीही फोन करून मला त्रास दिलास, टॉर्चर केलंस, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरनं उड्या मारत माझ्या घरात शिरलास, जमिनीखाली काय दडलंय काय पुरलंय असं बोलून माझ्या डोक्याचा भुका गेलास ना, तरी माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाहीये रे बाळू.